नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता आम्ही आहोत लोणावळ्यामध्ये वाकसाई गावामध्ये मित्राच्या घरी. सकाळचे वाजलेले आहेत 7. वातावरण मस्त एकदम कूल आहे, बघू शकता. लोणावळ्यामध्ये तुम्ही कधी पण या, इकडे तुम्हाला नेहमीच थंडच वातावरण पाहायला मिळणार. आम्ही सगळे आताच झोपून उठलो आहे, खाली पोरं फ्रेश होत आहेत. आम्ही रात्री 12 वाजता दादरवरून ट्रेन पकडली. रात्री 3 वाजता आम्ही इकडे लोणावळ्यामध्ये पोचलो. रात्री येऊन थोडं झोपलो. सकाळी आता उठलो आम्ही 7 वाजता. लोणावळ्यामध्ये यायचं आमचं 1 महिना आधीच ठरलं होतं. सर्व गावातील पोरं इकडे यायचं. हे घर आहे आमच्या गावातील मित्राचं. सगळे फ्रेश झालेत आणि आता नाश्ता करतो आम्ही. वैरीने कांदे पोहे केले, चहा बिस्किट वगैरे सर्वांना. सगळ्यांचा नाश्ता चालू आहे मस्तपैकी. बाहेर वातावरण पाहू शकता, एकदम मस्त वातावरण आहे. या साईडला ऊन नाही, एकदम थंडीचं वातावरण. इकडे जेवणासाठी कांदे वगैरे कापण्याची तयारी चालू आहे. आम्ही लोणावळ्यामध्ये विल्लाचा प्लॅनिंग 1 महिना आधीच केला होता आणि विल्लाचा टायमिंग आमचा आज दुपारपासून ते उद्या दुपारपर्यंत. आणि दुपारी जेवणाची तयारी आम्ही इकडूनच जेवण करून नेणार आहोत. चिकन रस्सा आणि राईस. म्हणजे तिकडे विल्ल्यामध्ये गेल्याच्यानंतर आम्हाला एन्जॉय करण्यासाठी टाईम भेटेल. आत्ता आम्ही जिथे आहोत हे लोणावळ्यामधील वाकसाई असं नावाचं गाव आहे. लोणावळा स्टेशनपासून भारीत 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर हे गाव आहे. आणि पाहू शकता वातावरण किती थंड आणि एकदम कसला आवाज नाही, गोंधळ नाही, एकदम शांत वातावरण आहे साईडला. पाहू शकता आता चिकन रस्स्याची तयारी चालू आहे. आमच्या खूप चिकन बनवत आहेत, 1 नंबर चिकन बनवतात, चिकन रस्सा. आम्ही टोटल गावच्या ग्रुपमध्ये 28 जण आहोत. अर्धे आम्ही मुंबईवरून आलो आहे, अर्धे पुण्यावरून येणार आहेत, अर्धे गावावरून येणार आहेत. गावावरून जे येणार आहेत ते लेट येतील. हे जे आम्ही आलो ते मुंबईवरून आलो आहे सर्वजण. बाकीचे गावावरून येतील. आता वहिनी रस्त्यामध्ये मसाला टाकत आहेत. या वहिनी आहेत गावातील मित्राची बायको. याने आम्हाला सकाळी खूप मदत केली, मसाला असेल वगैरे सर्व तयार करण्यासाठी. आता जेवणासाठी पण मदत करत आहेत. पाहू शकता जेवण पण आम्ही चुलीवरती बनवतो आहे. चुलीवरच्या जेवणाची चवच एकदम वेगळी असते. बघू शकता रंग पण मस्त लाल आलेला आहे मटणाला. हा आमचा मित्र आहे ज्याच्या आम्ही घरी आहोत लोणावळ्यामध्ये. सुंदर असं घर बांधलेलं आहे त्याने. आताच नवीनच घर बांधलेलं आहे या साईडला. राहुल मन्या अक्षय चहा वगैरे काय नाही ना तुला चहा येत असेल या जाम मजा आहे ना. ते सर्व मिलत जातात वरती येत नाही. आता नागोबाचे मंदिर होतं, चेंज करायची नाच इकडेच करायची. कशाला माझी पण बॅग बांधली. चला 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 एक असलं तर माझी हाय. आमची सगळी इकडची तयारी झालेली आहे. आता जेवण आमचं सर्व तयार झालेलं आहे, रेडी. आता आम्ही विल्ल्यामध्ये निघायची तयारी करतो आहे. सगळेजण जमा झालेले आहेत, बॅगा वगैरे आम्ही सर्व घेतले आहेत. चला आता आम्ही निघतो. इकडचं वातावरण एकदम भारी वातावरण आहे. एकदम गावच्यासारखं फील येणारं असं वातावरण आहे. असं वाटत नाही की आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला आलो आहे. आता विल्लामध्ये आम्ही पोचतो आहे. विल्लाच्या आतमध्ये एंट्री करतो आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा विल्ला आहे. त्याला आम्ही विल्लामध्ये एंट्री केलेली आहे. आता आम्ही गाड्या पार्किंग करतो इकडे समोर. 4-5 बाईक आहेत आमच्याकडे, 1 4 व्हीलर घेऊन आलेलो आम्ही. आणि इकडे आता पार्किंग करतो आहे. सर्व सामान वगैरे आम्ही बॅग वगैरे सर्व आम्ही घेतले आहेत. बॅग वगैरे आम्ही सर्व रूममध्ये ठेवू. सर्व सामान रूममध्ये ठेवल्याच्या नंतर आम्ही पहिल्यांदा जेवून घेऊ.
सर्वांना भूक लागलेली आहेत, दुपार झाले. त्याच्यानंतर आम्ही एन्जॉय करायला सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एन्जॉय घ्या. चला मला जिथे वाट बघते तिकडे. आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे 7. सर्व पोरं आतमध्ये आराम करत आहेत. दिवसभर नाचून नाचून सर्व थकलेले आहेत. बघू शकता कसा विल्ला आहे. तुम्हाला आतमध्ये दाखवतो विल्ला कसा आहे ते. पहिलाच हॉल आहे. सगळे आराम करत आहेत. या साईडला किचन आहे. बघूया किचनमध्ये काय चाललं आहे ते. किचनमध्ये नाश्ता चाललेला आहे. नाश्ता बनवत आहेत. हे चाललं पोरं. चिकन फ्राय आणि त्या साईडला चाललं आहे मॅगी. आता आम्ही इथे बनवतोय मॅगी. मॅगीचा विषय कसा असतो, 2 मिनिटात सगळे बोलतात, पण 2 मिनिटात कधी मॅगी होत नाही. त्यासाठी आपल्या हे आपलं चिकन पकोडी. तू बोलशील ते मागच्या 4 वेळा 5-6 वेळा फोन मागच्या वेळेला नाही, आता एके वेळी त्या कॉल सांग. बाकी नाही, मागच्या वेळेत तू नको. पहिली गोष्ट म्हणजे जाणार कोण, त्याचं नाव आज मला सांगा. कोण जाणार पहिले तुमची इथे घे. तुमची इथे घे. नाही, मी इथं खाली बसतो. हे बघा, 2 क्वार्टर असेल एकदम पॉइंट घेऊन यायचं. अरे पैसे तर पैसे पाठवते. एवढंच आहेत पण मला त्याला 2 पिण्याचे प्रत्येकाने सांगा, माझे पैसे पाठवा. मी तसं घेऊन येतो. बरोबर रात्री पण आम्ही खूप एन्जॉय केली, धमाल केली. आणि आता सकाळचे वाजलेले 7 आणि मी मारतोय पाण्यामध्ये उडी.
बीटीसी के ग्रुपची पहिली ट्रिप विल्नामधून आता आम्ही निघालो आहे एकविरीला जायला. विल्नामध्ये आम्ही खूप एन्जॉय केली, धमाल केली. आता आम्ही निघतो आहे एकविरीसाठी जाण्यासाठी. सर्वजण आम्ही एकविरीचं दर्शन घेणार. त्याच्यानंतर मग प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी जाणार. गावावरून गेलेले गावी जाणार. आम्ही 7-8 जण मुंबईला आणि बाकीचे पुण्याला जाणार. अशा प्रत्येक ठिकाणी जिकडून आले होते तिकडे सर्व जाणार. आम्ही गेल्या वर्षी आमच्या गावातील युवा मुलांचा ग्रुप तयार केला होता. आम्ही प्रत्येक दर महिन्याला आम्ही पैसे काढतो. त्यातून आम्ही गावातील कार्यक्रम वगैरे काय असतील ते आम्ही युवाकडून करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप कार्यक्रम चांगले असे कार्यक्रम करतो आम्ही. आणि आमच्या ग्रुपची ही पहिलीच ट्रिप होती कुठेतरी लांब जाऊन एन्जॉय करण्याची आणि आम्ही खूप एन्जॉय केली पहिलीच ट्रिप. आणि दरवर्षी आम्ही अशा प्रकारे नवीन नवीन कुठे जाण्याचा प्रयत्न करू, ट्रिप काढू आणि फुल एन्जॉय करत राहू. कोपऱ्यात ठेव, कोपऱ्यात. तर आम्ही चाललो आता एकविरे दर्शन कराय आणि आपली सगळी गँग मागे बसलेली आहे बघा. बघू शकता तुम्ही सगळी गँग बसलेली आहे. ही एड जवी पोर आहेत. ती पुढची दोघं आहे होती. बारका पोरगा नाही, बारका पोरगा चांगला आहे. तेव्हा ही आता दुसरी मंडळ आले. मागून आहे तर मागून कार्टी भिकारचोट कार्टी आहे. ठीक आहे पकड जायला वाकडे तिकडे. पाहू शकता आता आम्ही एकविरीच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि वरती जातो आहे आम्ही. रस्ता खूप खराब आहे. पावसाळ्यात तर रस्ता खूप खराब होणार आहे. गाड्या कंटिन्यू चालूच असतात. संडे सॅटर्डे खूप गर्दी असते इकडे या साईडला एकविरीला. आणि आता एकविरीचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही प्रत्येकजण आपापल्या घरी निघणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वरती जाण्यासाठी रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला होता. त्याच्यामुळे आम्ही परत खाली जातो आहे आणि पायथ्याशी जो एकविरीचं मंदिर आहे तिथंच आम्ही दर्शन घेणार आहोत आणि आम्ही वापस निघणार आहोत. हा होता आपल्याला